मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता हे रिंग मागून घेतलेली असते. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो की अर्जुनने आजचं कोर्ट नक्की कशासाठी भरवलं असेल. सर्वजण तेथे आल्यानंतर आपापल्या जागी बसतात. त्यावेळी प्रिया जरा घाबरलेलीच असते. मग आता ती नागराजला हळूच म्हणते, मला खूप टेन्शन आलंय हो. आजचं हे हेअरिंग नक्की कशासाठी असेल? अर्जुनच्या हाती काही वेगळा पुरावा लागला असेल का? आणि आज अर्जुन मला प्रश्न विचारेल की साक्षीला विचारेल? त्यावेळी नागराज म्हणतो, हे बघ, त्याने तुला काहीही विचारू दे, परंतु तू अजिबातच पॅनिक व्हायचं नाही. डोकं आता शांत ठेवायचं आणि मगच त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, समजलं? त्यावेळी प्रिया म्हणते, हो ठीक आहे. तेवढ्यातच जज साहेब आता तेथे येतात. तेव्हा सर्वजण उठून उभे राहतात आणि ते बसल्यानंतरच मग सर्वजण बसतात. मग आता ते लगेचच कामकाजाला सुरुवात करायला सांगतात. अर्जुनने हेअरिंग मागवून घेतलेली असते. त्यामुळेच अर्जुन जज साहेबांसमोर आपला मुद्दा मांडतो. त्याचा खून कसा झाला हे सर्वांना माहीतच आहे. मग त्यानंतर मधुभाऊ आश्रमात आले. मग साक्षी आणि विलासरा आश्रमाचे पेपर शोधताना त्यांनी पाहिलं. ते अगदी साक्षीने विलासला गोळी झाडली तिथपर्यंत हे सुद्धा कोर्टाला माहीत आहे. त्यावेळी दामिनी हसते आणि लगेचच ऑब्जेक्शन घेत जज साहेबांना सांगू लागते, अर्जुन सुभेदारांनी आत्ता जे काही सांगितलं साक्षीबद्दल त्यामध्ये अजूनही काही तथ्य नाही आहे. म्हणजे अजून तिच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे की साक्षीने खून केला आहे. त्यामुळे असली विधानं करू नयेत. ही सिनेमाची स्टोरी नाही आणि अर्जुन सुभेदार तुम्ही या स्टोरीचे रायटरसुद्धा नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा. तेव्हा महिपत आणि त्याचबरोबर नागराज हे दोघेही आता खुदकन हसतात. कारण त्यांना आता वाटतं की दामिनी म्हणजे खरंच अर्जुनला काही बोलूच देणार नाही, अर्जुनचा डाव असा हाणून पाडेल. त्यावरती जज साहेब ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात. मग दामिनीला खाली बसावं लागतं. त्यावेळी अर्जुन आता कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडतो, मी जरी रायटर असतो तरीही साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे यांच्या एवढ्या क्रिएटिव्ह स्टोरी मला कधीही सुचल्या नसत्या. मग आता सायली रागातच महिपतकडे पाहते. तेव्हा महिपत आणि साक्षी हे दोघेही आता अर्जुनकडे खूप रागात पाहू लागतात. मग अर्जुन आता दामिनीला चांगलाच भर कोर्टामध्ये सनसनीत टोमणा मारत म्हणतो, आणि आतासुद्धा तुम्ही त्यांना को रायटर म्हणून जॉईन झालात ना? मग लगेचच दामिनी त्यावर ऑब्जेक्शन घेणार असते, पण अर्जुन बिफोर ऑब्जेक्शन असं म्हणून तिला गप्प राहायला सांगतो आणि मला माझा मुद्दा सांगू द्याल अशी विनंती करतो. त्यावेळी अर्जुन आता जज साहेबांना सांगू लागतो, मी लॉर्ड, मला एवढंच सांगायचंय की त्या रात्री जे काही घडलं होतं आश्रमामध्ये अजिबातच ॲक्सिडेंट नव्हतं. ते सगळं काही प्री प्लॅन मर्डर केलेला होता आणि हे प्लॅनिंग केलं होतं साक्षी आणि तन्वीने मिळून. ऐकताच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी प्रिया अर्जुनकडे अगदी धक्क्यानेच पाहते. मग तेथे असणाऱ्या सर्वांना शॉक बसतो. यावेळी तर अश्विनसुद्धा आलेला असतो. त्यामुळे कोर्टामध्ये आता प्रिया विरोधात काय काय होतंय हे सुद्धा तो आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी आता पाहणार असतो. अश्विन आणि रविराज दोघेही प्रियाकडे आता पाहू लागतात. अर्जुन सांगू लागतो, हे सर्व शेवटच्या क्षणी अगदी मिनिटाभरात झालेलं प्लॅनिंग आहे. साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांनी हा प्लॅन काही महिने अगोदरच सुरू केला होता. अर्जुनने असं स्टेटमेंट दिल्यानंतर मात्र भर कोर्टामध्ये शांतता पसरलेली असते. त्यावरती दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेत मिलॉर्ड साहेबांना सांगते, मला असं वाटतंय अर्जुन सुभेदारांना कोर्टामध्ये नक्की काय बोलावं, काय मुद्दे मांडावेत हे सुचत नसावं आणि म्हणून हे असं बोलतायत आणि त्यामुळेच असे बेछूट आरोप करत सुटलेले आहेत. माझी अशील मिस साक्षी शिखरे हिच्यावरचे सगळे आरोप मी ऑलरेडी खोडून काढले आहेत आणि तन्वी उर्फ प्रिया ही फक्त या केसमधील आय विटनेस आहे आणि दोघींनी मिळून हे प्लॅनिंग केलं वगैरे हा प्रश्नच कुठे येतो. त्यावेळी जज साहेब लगेचच ऑब्जेक्शन घेतात. त्यावेळी दामिनीला गुपचूप खाली बसावं लागतं आणि मग बसता बसता म्हणते, माझ्या अशिलाला दोषी ठरवण्यापेक्षा स्वतःच्या अशिलाला निर्दोष कसं ठरवता येईल ना, याकडे लक्ष द्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. अजून ते काही होत नाहीये. अर्जुन म्हणतो, मी त्याच तर मुद्द्याकडे येत होतो. मग ॲडव्होकेट दामिनी देशमुख. तेव्हा अर्जुन म्हणतो, या कोर्टामध्ये ना या केसबद्दल बरंच काही बोललं गेलंय मिलॉर्ड, पण या केसचा एक पैलू अजूनही कोर्टासमोर आलेला नाहीये, तो म्हणजे जीवाभावाची मैत्री. आता अर्जुनने असा मुद्दा मांडल्यानंतर मात्र साक्षी आणि प्रिया या दोघीही खूपच घाबरतात. त्या दोघींना आता काय करावं सुचत नाही.
तर सायली आता गालातच हसते, कारण तिला माहीत असतं की आज प्रियाचं साक्षीचं पितळ हे उघड पडणार आहे. पुढे अर्जुन म्हणतो, मिस दामिनी ज्याला मघाशी फिल्मी स्टोरी म्हणाल्या ती 2 बेस्ट फ्रेंड्सची स्टोरी आहे आणि या जीवाभावाच्या मैत्रीवर प्रकाश पाडण्यासाठी मला साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा लगेचच दामिनी ही ऑब्जेक्शन घेत जज साहेबांना सांगू लागते की मिस साक्षी शिखरे यांची मानसिक परिस्थिती आता ठीक नाही आहे, त्यामुळे त्यांना आज तरी प्रश्न विचारण्यात येऊ नये. मग त्यानंतर ऑब्जेक्शन सस्टेंट असं आता जज साहेब म्हणतात. मग थँक्यू सर असं म्हणून दामिनी बसते. त्यावेळी अर्जुन विचारतो, मग या केसची आय विटनेस मिस प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार हिला मी प्रश्न विचारू शकतो का? तेव्हा जज साहेब हो असं म्हणतात. तेव्हा मिस तन्वी किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रियाच्या, साक्षीच्या आणि रविराज त्याचबरोबर अश्विनच्या काळजाचा ठोकाच चुकतो की आता प्रियाला अर्जुन असे कोणते प्रश्न विचारणार आहे. आता त्यांना भीती वाटत असते आणि प्रियाचं तर काय, प्रियाला अगदी घामच फुटलेला असतो, कारण ज्याची भीती तिला वाटत होती ना तेच आता तिच्यासमोर येऊन उभं राहिलेलं असतं. प्रिया आता जरा घाबरतच विटनेस बॉक्समध्ये येते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून अर्जुन आता मिस तन्वी काय झालं, घाबरू नका, रिलॅक्स व्हा एकदम, मी तुम्हाला अगदी सिंपल प्रश्न विचारणार आहे असं अर्जुन तिला म्हणतो. मग प्रिया आता लगेचच तिचा कॉन्फिडन्स परत आणते आणि म्हणते की विचारा ना, तुम्हाला जे विचारायचं असेल ना ते विचारा. त्यावरती अर्जुन हसतो आणि म्हणतो, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. तर अर्जुन आता तिला पहिला प्रश्न विचारतो, विलासच्या खुना अगोदर तुमच्या दोघींची मैत्री होती का? निदान तुम्ही दोघी कॉन्टॅक्टमध्ये तरी होतात का? त्यावेळी प्रिया सरळ सरळ भर कोर्टात खोटं बोलते आणि म्हणते, नाही नाही, आमची अशी काही मैत्री वगैरे नव्हतीच. म्हणजे साक्षी एकदा आश्रम विकत घ्यायला आमच्या आश्रमामध्ये आली होती आणि मग त्यानंतर डिरेक्ट कोर्टातच, आणि त्यामध्ये आमचा खरंच काही कॉन्टॅक्टसुद्धा नाही. तेव्हा अर्जुन विचारतो, खरंच नव्हता ना? त्यावेळी आता प्रिया म्हणते, नाही, आमचा काही कॉन्टॅक्टच नाही. अर्जुन आता लगेचच पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, कारण प्रिया आता सध्या काय म्हणते की माझी आणि साक्षीची मैत्री नव्हती. मग लगेचच जज साहेब पॉईंट नोट करून घेतात. अर्जुनला काय सिद्ध करायचंय ना हे कोणाला काही समजलेलं नसतं. मग आता अर्जुन आपलं पहिलं हत्यार उपसतो आणि जज साहेबांना सांगतो, मला एक फुटेज दाखवण्याची परमिशन हवी आहे इथे. तेव्हा आता नक्की हे कसलं फुटेज असेल हाच साक्षीला प्रश्न पडतो आणि तिचे डोळे मात्र गरागर फिरू लागतात. तेव्हा अर्जुनला जज साहेब लगेचच परमिशन देतात. अर्जुन थँक्यू असं म्हणून पेन ड्राईव्ह लगेचच समोर देतो. तर प्रिया आणि साक्षीलाच प्रश्न पडलेला असतो की नक्की कसलं फुटेज असेल हे. त्यामुळे त्या दोघींच्याही चेहऱ्याचा अगदी रंग उडालेला असतो. महिपत आणि नागराज हे दोघेही सुद्धा अगदी कावरेबावरेच होतात. मग त्यानंतर ते फुटेज आता प्ले केलं जातं. तेव्हा स्क्रीनवर सर्वजण ते फुटेज पाहत असतात. त्यामध्ये एका कॅफेमध्ये सरळ सरळ आता प्रिया आणि साक्षी या दोघीही भेटलेल्या असतात आणि त्या फुटेजवर तारीखसुद्धा मेन्शन केलेली असते. त्याचबरोबर त्या दोघींचं बोलणं किती वेळ झालं हे सुद्धा त्यामध्ये आता असतं. त्यामुळे आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. महिपत, साक्षी, त्याचबरोबर नागराज, रविराज आणि अश्विन हे सगळेजण ते फुटेज आता पाहू लागतात आणि त्या फुटेजमध्ये साक्षी आणि प्रिया या दोघीही खूप वेळ गप्पा मारत असतात, बोलत असतात, कशाविषयी तरी डिस्कस करत असतात. हे सर्वांनी पाहिल्यानंतर मात्र प्रिया आणि साक्षीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, कारण त्यांना अजिबात सुगावं लागू न देता अर्जुनने हे फुटेज मिळवलेलं असतं. मग आता अर्जुन जज साहेबांना सांगतो, तुम्हाला यावरची डेट स्क्रीनवर दिसतच असेल. विलासच्या खुनाच्या अगोदर खूप दिवसांचं हे CCTV फुटेज आहे आणि त्यामध्ये अगदी क्लिअरली दिसतंय की तन्वीने मिस साक्षी शिखरेकडून पैसे घेतले आहेत. तेव्हा प्रियाचा चेहरा मात्र आता पडतो आणि त्याचवेळी रविराज आणि अश्विन या दोघांनाही मात्र घामच फुटतो आणि ते दोघेही आपले घाम पुसतात. तेव्हा प्रियाचं पितळ आता भर कोर्टासमोर उघड पडल्यानंतर साक्षी आणि प्रिया या दोघींचीही बोलती बंद झालेली असते. तर दामिनी ही रागातच आता प्रियाकडे पाहते. अर्जुन पुढे कोर्टासमोर सांगतो, याचाच अर्थ या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी डील सुरू होतं. कुसुमताई, त्याचबरोबर सायली आणि मधुभाऊ हे आता गालातच हसतात, कारण प्रियाचं आता खूप मोठं इथे पितळ उघड अर्जुनने पाडलेलं आहे. अर्जुन सांगतो, या पेन ड्राईव्हमध्ये अजून काही फुटेजेस आहेत
आहेत आणि त्यामध्ये तन्वी आणि साक्षी या दोघीही भेटलेल्या आहेत. मग अर्जुन एकदमच शांत होतो आणि प्रियाला अगदी नॉर्मली विचारतो, तन्वी, तू तर आत्ता मगाशी काय म्हणाली होती, तुझा आणि साक्षीचा काही कॉन्टॅक्टच नाही आहे म्हणून. मग तुम्ही कॅफेमध्ये का भेटलात? तेव्हा सायली आता हसत असते. त्यानंतर अर्जुन विचारतो, सर्वात जास्त महत्त्वाचं हे आहे की तू साक्षीकडनं एवढे पैसे का घेतलेत? तर अश्विन आणि रविराजला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतात. अश्विन म्हणतो, काका हे सगळं काय आहे? तेव्हा रविराज म्हणतो, अरे मलाही काही कळत नाहीये. अरे तन्वी आपल्याबरोबर खोटं बोलली, असं आता तो अश्विनला सांगतो. तेव्हा अश्विनसुद्धा थोडा गडबडतो, गोंधळतो. त्यालाही कळत नाही काय खरं काय खोटं, कुणाची बाजू घ्यावी कुणाची नाही. इकडे अर्जुन प्रियाला विचारतो, तन्वी सांग पटकन, मी तुला काहीतरी विचारतोय. तू साक्षीला का भेटलीस आणि तिच्याकडनं एवढे पैसे का घेतलेस? प्रिया घाबरते, तिला काय बोलावं सुचत नाही. त्यावेळी प्रिया आता अशी गोंधळते, गडबडते आणि असं म्हणू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझी ही बाराखडी आहे ना, ती जरा जपून ठेव, कारण तुला अजून खूप पाढे वाचायचे आहेत. तू आणि साक्षी तुमची मैत्री होती की नाही एवढं सांग. प्रिया काहीच बोलत नसते, एकदम गप्प राहते. तेव्हा अर्जुन पुन्हा पुन्हा तिच्यावर प्रेशर टाकत तिला विचारतो, सांग पटकन, तुमची मैत्री होती की नाही? आणि तुमच्या दोघींची मैत्री असल्याशिवाय तुम्ही दोघी कॅफेत भेटल्याच नसत्या. अगं बोल तन्वी, मैत्री होती ना? तेव्हा प्रिया नाईलाजाने हो हो असं म्हणते. तेव्हा आठवलं मला, हो मी सांगते, आणि खरं तर आमची तशी मैत्री नव्हती. कसं आहे ना, मी आणि साक्षी एका समाजसेवी कार्यक्रमामध्ये भेटलो होतो आणि तिथे तिला समजलं की मला फॅशन डिझायनिंग करण्याची खूप इच्छा आहे, पण माझ्याकडे तर पैसेच नव्हते ना फी भरण्यासाठी. ती म्हणाली की मी देते की पैसे, आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही कॅफेमध्ये भेटलो आणि फी भरण्यासाठी लगेचच तिने मला पैसे सुद्धा दिले, असं कोर्टासमोर धडधडीत खोटं आता प्रिया बोलते. दामिनी त्याचबरोबर महिपतच्या कुठे जीवात जीव येतो. बस आता एवढंच, काही नाही बाकी, असं प्रिया जेव्हा म्हणते तेव्हा अर्जुन विचारतो, एवढंच का? खरंच अजून काही नाही आहे ना? मग अर्जुन आता अजून आणखी भेटीगाठी, अजून काही कॉफी आणि आणखी काही पैसे, त्याचबरोबर आश्रम ताब्यात घेण्याचं प्लॅनिंग, यापैकी काहीच नाही का? तर आता अर्जुनने प्रश्न विचारून प्रियाच्या पूर्णपणे चिंधड्याच उडवून टाकलेल्या असतात. त्यामुळे तिला आता अर्जुन पुढे नक्की कोणता बॉम्ब फोडणार हे सुद्धा माहीत नसतं. तेव्हा दामिनी लगेचच उठून ऑब्जेक्शन घेत म्हणते, जर प्रिया म्हणतीये की जर फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी साक्षीने ते पैसे प्रियाला दिले होते, तर आश्रम ताब्यात घेण्याच्या गोष्टी आल्याच कुठून? अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, ऑब्जेक्शन युअर ऑनर हे रेकॉर्ड करून का नाही घेत तुम्ही? काय आहे ना, दर 10 सेकंदांनी तुम्ही उठता आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणता. अहो तुम्हाला त्रास होतो ना म्हणून सांगितलं. तेव्हा दामिनी हसतच, ग्रेट आयडिया असं अर्जुनला म्हणते. मग तुम्ही पुराव्याशिवाय आरोप करणं बंद कराल ना, तेव्हा माझं ऑब्जेक्शन म्हणण्याचा त्रास सुद्धा वाचेल, असंही दामिनी म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आरोप करणं तर मी कधीच बंद करणार नाही, म्हणून सांगतोय, पुरावे तर नक्कीच दाखवेन मी. तेव्हा आता लगेचच साक्षी, प्रिया आणि महिपत हे सर्वजण घाबरतात. अर्जुन आता प्रियाला दुसरा प्रश्न विचारतो, मला सांग तन्वी, ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही सर्वजण फिल्म पाहायला थिएटरमध्ये गेला होतात? तेव्हा प्रिया म्हणते, हो गेलो होतो की आम्ही. नंतर लगेचच माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मी लगेचच आश्रमामध्ये निघून आले. असा पुढचा पाढा ती वाचू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब थांब, अगं ही स्टोरी ना सर्वांना माहीत आहे इथे. तेव्हा सायली आणि कुसुमताई या दोघीही एकमेकींकडे पाहून आता हसतात, कारण प्रियाची बोलती तर अर्जुनने बंदच करून टाकलेली असते. तेव्हा तो म्हणतो, त्याबद्दल तर मी बोलतच नाहीये. मला एवढंच विचारायचंय तन्वी की तुम्ही आश्रमातले सर्वजण सिनेमा बघायला गेला होतात, तर या सिनेमाची तिकीट्स ही साक्षी शिखरेने काढली होती बरोबर? साक्षी आणि प्रिया या दोघींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि त्या खूप गोंधळतात, कारण अर्जुनने एवढी डिटेल्समध्ये जाऊन माहिती काढलेली असते, त्यामुळे यांना काही अंदाजच नसतो. तेव्हा आता दामिनीसुद्धा जरा रागातच साक्षीकडे पाहते. मग महिपत आणि अश्विनसुद्धा अगदी डोळे असे मोठे करूनच सगळ्यांकडे पाहत असतात की हे सत्य आहे की असत्य आहे, त्यांनाच समजत नसतं. तेव्हा धडधडीत खोटं बोलत प्रिया विचारते, काय? पण साक्षी का काढेल सिनेमाची तिकीटं? अहो नाही नाही, अजिबात नाही, साक्षीने वगैरे ना तिकीट काढलीच नव्हती, असं ती स्पष्टपणे आपलं मत मांडू लागते. तेव्हा अर्जुन विचारतो, हे खोटं आहे का?
मग आता प्रिया म्हणते हो खोटंच आहे ना. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून तो लगेचच चैतन्याकडून सर्व डिटेल्स मागवून घेतो. तेव्हा अर्जुन आता जज साहेबांकडे ते सर्व तिकीट बुकिंगचे डिटेल्स देत यामध्ये स्पष्ट असं लिहिलं आहे की सगळी तिकीट्स ही फक्त साक्षी शिखरेने बुक केली होती आणि तिच्याच डेबिट कार्डवरनं ऑनलाईन पेमेंटसुद्धा केलं होतं. तेव्हा जज साहेब लगेचच सर्व रेकॉर्ड अगदी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घेतात. मग अर्जुन म्हणतो हे रेकॉर्ड पूर्णपणे जेन्युइन आहे. ऑलरेडी हे तुमच्या लक्षात आलं असेल जज साहेब, तुमचं बरोबर आहे असं जज साहेब अर्जुनला म्हणतात. त्यामुळे प्रियाची बोलतीच बंद होते. तर आता कुसुम त्याचबरोबर सायली या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात आणि हसतात. कारण अर्जुन ज्या प्रकारे कोर्टामध्ये आपलं स्टेटमेंट देतोय त्याचबरोबर पुरावेसुद्धा देतोय आणि प्रियाची कशा प्रकारे कोंडी करतोय हे सगळं काही आता त्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत असतात आणि त्यामुळेच त्या दोघींनाही अर्जुनचा खूप अभिमान वाटत असतो. मग अर्जुन तिची थोडीशी खिल्ली उडवत लगेचच प्रियाजवळ जातो आणि म्हणतो जे खोटं म्हणत होतीस ते तर खरं निघालं. तेव्हा अश्विन आणि रविराज दोघेही जरा रागातच प्रियाकडे पाहतात. तेव्हा अर्जुन आता विचारतो आता तरी सांगशील मिस साक्षी शिखरे हिने सिनेमाच्या तिकीट्स का काढल्या होत्या. त्यावेळी प्रिया आता लगेचच म्हणते हो आठवलं आत्ता मला. तेव्हा अर्जुन आता अगदी मोठ्यानेच हसतो आणि म्हणतो तुझी मेमरी आज ट्यूबलाईटसारखी काम करते असं तुला वाटत नाही का. अगोदर तर काय ऑनच होत नाही आणि मग हळू हळू असा उजेड पाडते. आता आठवलं ना मग पाड उजेड आता. चला व्हा सुरू असं अर्जुन आता प्रियाला म्हणतो. प्रिया अगोदर आता घाम आलेला पुसते आणि लगेचच सांगू लागते साक्षी आहे ना ती नेहमीच असं चॅरिटीचं काम करायची आणि आमची आश्रमातली जी लहान मुलं होती ना त्यांना सिनेमा बघायला खूप म्हणजे खूप आवडायचं. पण कसं आहे ना परिस्थितीच नव्हती ना तशी. त्यावेळी आता प्रिया सरळ खोटं बोलतीये हे सर्वांना माहीत असतं आणि त्यामुळेच दामिनी डोक्याला हात लावते. पुढे आता प्रिया म्हणते साक्षीला त्यांची दया आली असणार म्हणूनच तिने तिकीट्सही काढून दिली असेल. तेव्हा अर्जुन हळूच विचारतो काय दया आणि साक्षीला. ठीक आहे दया आली असेल परंतु हीच दया नेमकी खुनाच्या रात्री कशी आली. अर्जुनने नेमका मेन प्रश्न प्रियाला विचारलेला असतो. त्यामुळे प्रियाची आता कोंडीच होते. ती काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो अगं सांग तन्वी काय झालं नक्की. आता तुझी ट्यूबलाईट बंद पडली का. तुझा उजेड सुद्धा संपला का. बरं ठीक आहे मी सांगतो मग. साक्षीने तिकीट्स काढली होती कारण त्यावेळी तिला आणि तुला आश्रम पूर्णपणे रिकामा हवा होता आणि म्हणजे तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधता आले असते बरोबर. तेव्हा प्रिया काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन पुन्हा विचारतो आय एम राईट तन्वी. प्रिया आता गोंधळून म्हणते नाही असं नाहीये काही. तेव्हा लगेचच दामिनी ही ऑब्जेक्शन घेते. माझी अशील साक्षी शिखरेने फिल्मची तिकीट काढली कुणासाठी तर आश्रमातील लोकांसाठी. तर प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम हा आहे हे सगळं असं खुनाच्या दिवशी घडणं हा योगायोग असू शकत नाही मिलॉर्ड. आश्रम हा रिकामा करून तेथे पेपर शोधणे हाच प्लॅन होता साक्षी आणि तन्वीचा आणि ज्यांच्यात तोपर्यंत खूप चांगली मैत्री सुद्धा झाली होती मिलॉर्ड. इतकी चांगली मैत्री झाली होती इतकी घट्ट मैत्री झाली होती की साक्षीने विलासचा खून केल्यानंतर तन्वीने तिच्या बाजूने अगदी खोटी साक्ष सुद्धा दिली. मग आता महिपत लगेचच इकडे साक्षीला विचारतो काय ग ए साक्षी असंच घडलं होतं का ग त्या रात्री आणि हे सगळं असं सुभेदारला समजलंच कसं. साक्षी खूपच घाबरते आणि म्हणते मलाही काही कळत नाहीये. मग त्यानंतर दामिनी आता जोराजोरात टाळ्या वाजवते आणि म्हणते अगदी माइंड ब्लोईंग हिट आहे तुमचा सिनेमा. फॉर्च्युनेटली इथे कोर्ट आहे. तुमचा सिनेमा इथे नाही चालू शकत आणि इथे ना या कोर्टामध्ये फॅक्ट्स चालतात आणि तुम्हीच हे प्रूव्ह केलं ना की विलास हा महिपतचा माणूस होता. त्या आश्रमाचे पेपर शोधण्यासाठी महिपतने त्याला तिथे पेरलं होतं. मग असं असताना मिस साक्षी शिखरेला तिथे जाऊन पेपर शोधण्याची रिस्क घेण्याची गरज तरी काय आहे. दामिनीने हा मुद्दा मांडल्यानंतर मात्र आता लगेचच महिपत म्हणतो हो तेही बरोबर आहे. अर्जुन सांगतो विलासला पेपर शोधण्यासाठी नाही तर मधुभाऊंना कन्व्हिन्स करण्यासाठी पेरलं गेलं होतं आणि विलास सुद्धा मधुभाऊंना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता की आश्रम विकणं हे कसं त्यांच्यासाठी अगदी फायद्याचं असेल आणि तसंही मिलॉर्ड पेपर शोधण्यासाठी विलासचा तसा फारसा उपयोग सुद्धा झालाच नसता. आता पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड कारण विलासला लिहिता वाचता अजिबातच येत नव्हतं
हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो, तर रविराज अर्जुनच्या हुशारीकडे पाहतच राहतो. परंतु समोर प्रिया असल्यामुळे आता त्यालाही गप्प बसावंच लागतं, आपलं स्टेटमेंट मांडू लागतो. विलासला जरी आश्रमाचे लीगल पेपर सापडले असते तरीही त्याला समजलंच नसतं की हे लीगल पेपर्स आहेत म्हणून. आणि म्हणूनच मिस साक्षी शिखरेला तिथे स्वतः जावं लागलं ते पेपर शोधण्यासाठी. ते पेपर शोधताना तिथे आश्रमामध्ये कुणी नको आणि म्हणूनच तिने तिकीट्स काढून दिली, आश्रम खाली केला आणि मग प्रियाने पोटात दुखण्याचं नाटक करून लगेचच आश्रमामध्ये गेली आणि ते सुद्धा विलास बरोबर. त्यावरती दामिनी म्हणते नवीन स्टोरी नवीन थिअरी, पण स्टोरी मात्र चांगली आहे, पण विलास हा निरक्षर होता याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? मग अर्जुन लगेचच हसतो आणि म्हणतो पुराव्यांशिवाय मी कधीच काही बोलत नाही आणि फक्त पुरावा नाही तर माझ्याकडे साक्षीदार सुद्धा आहेत. युअर ऑनर, मला मिस सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे, असं अर्जुन आता जज साहेबांकडे परमिशन मागतो. तेव्हा जज साहेब लगेचच परमिशन देतात. तेव्हा तुम्ही जाऊ शकताय असं लगेचच प्रियाला आता अर्जुन सांगतो. तेव्हा प्रिया आता जरा घाबरतच तिकडे जाऊन बसते आणि हळूच रविराजकडे पाहते, तर रविराज जरा रागातच प्रियाकडे पाहत असतो, कारण प्रिया एवढी खोटं बोललेली असते ना, ते अर्जुनने आज सिद्धच करून दाखवलेलं असतं. तर अश्विन सुद्धा जरा रागातच तिच्याकडे पाहतो, कारण त्याच्या नजरेतून ती पूर्णपणे उतरलेली असते. ते सायली ही आता विटनेस बॉक्समध्ये येते. तेव्हा अर्जुन विचारतो, सायली सुभेदार, जेव्हा विलास तुमच्या आश्रमामध्ये राहायला आला होता तेव्हा तुम्ही कधी त्याला पेपर वाचताना किंवा एखादा मेसेज वाचताना पुस्तक वाचताना पाहिलं होतं का? तेव्हा सायली म्हणते नाही, कधीच नाही. उलट मी त्यांना एक नंबर लिहून द्यायला सांगितला होता. तेव्हा ते म्हणाले की मला जमणार नाही, कारण मुळात त्यांना लिहिता वाचताच येत नव्हतं. दुकानांच्या पाट्या वगैरे बघून ते अंदाज लावायचे, परंतु त्यांना लिहिता वाचता काहीच येत नव्हतं. तेव्हा थँक्यू, तुम्ही जाऊ शकताय, असं अर्जुन म्हणतो. मग सायली लगेचच आपल्या जागेवर जाऊन बसते. तेव्हा लगेचच दामिनी आता उठते आणि म्हणते युअर ऑनर, कमाल आहे. अर्जुन सुभेदार एवढे मोठे वकील आहेत तरीही त्यांच्या एवढंही लक्षात येऊ नये का स्वतःच्या बायकोला स्टेटमेंट द्यायला लावून काहीही सिद्ध होणार नाहीये, कारण मिसेस सायली सुभेदारना या कॉम्प्रोमाइज विटनेस आहेत. हे ऐकून आता सायलीलाच धक्का बसतो आणि ती रागात दामिनीकडे पाहू लागते, कारण दामिनीचा प्रॉब्लेमच नक्की काय आहे ना हे कुणाला समजलेलं नसतं. अर्जुन मात्र लगेचच हसतो आणि म्हणतो मला माहीत होतं तुम्ही हेच म्हणणार आहात, म्हणूनच मला आता माझ्या दुसऱ्या साक्षीदाराला सुद्धा बोलवायचे. तेव्हा आता साक्षी, महिपत आणि त्याचबरोबर प्रिया हे धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात. दामिनीलाही टेन्शन येतं, कारण मी जे काही बोलतीये प्रत्येक प्रश्नावर अर्जुनचं उत्तर आज आहेच. तर अर्जुन आता लगेचच जज साहेबांकडे पाहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये की विलासच्या मृत्यूची वेळ आणि त्याचबरोबर पोलिसांना मेसेज गेल्याची वेळ ही तुम्ही चेक करा, कारण माझे क्लायंट मधुकर पाटील यांना फसवण्यासाठी तो मेसेज दुसऱ्या कोण्यातरी पाठवलाय असं म्हणून तो पुरावे देतो. पण तन्वीच्या स्टेटमेंट प्रमाणे तर आता साक्षी तेथे नव्हतीच आणि ही तिसरी व्यक्ती मधुभाऊ आणि विलासला बघत होती. आता तिचं नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे मिस तन्वी सुभेदार, असं म्हटल्याबरोबरच प्रिया धक्क्याने हादरते आणि अर्जुनकडे पाहते. तेथे असणाऱ्या सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो, कारण अर्जुनने एकापाठोपाठ एक बॉम्ब प्रिया विरोधात फोडलेले असतात आणि तिचा खोटारडेपणा कोर्टासमोर आणि रविराज व अश्विन समोर उघड केलेला असतो. अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.